नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते माझ्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण चालू झाला आहे आणि श्रावणातला सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात प्रत्येक सणासुदीला गोडाचं काही जेवण करायचं म्हणून पुरणपोळ्या केल्या जातात. पण नागपंचमीला असं म्हटलं जातं की तवा गरम करायचा नसतो. त्यामुळे या सणाला पुरणपोळी न करता पुरणाचेच दिंडे केले जातात. याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव असू शकतं. तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर करूयात पुरणाचे दिंड. तर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती. ही डाळ आपल्याला अर्धा ते पाऊण तास छान भिजत ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला पुरण शिजवताना ते लवकर शिजलं जातं. आता या डाळीमध्ये थोडीशी हळद आणि अगदी 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेलामुळे आपली डाळ अगदी मऊसूत अशी शिजली जाते. आता हा डबा कुकरमध्ये ठेवून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. हे पहा, अगदी 3 शिट्ट्यांमध्येच आपली डाळ किती मऊ अशी शिजलेली आहे. आपण बोटांनी जर दाबली गेली तर ती व्यवस्थित बारीक होत आहे. आता दुसऱ्या एका पातेल्यावर आपण एक चाळण ठेवून त्यामध्ये ही डाळ ओतून घेऊयात. यामुळे डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी असतं ते पातेल्यामध्ये जमा होऊन वरती आपली मोकळी फडफडीत डाळ राहते. हे येळवणीचं पाणी तुम्ही आमटी करण्यासाठी वापरू शकता. आता ही डाळ एका कढईमध्ये काढून घेऊन जेवढी डाळ घेतली आहे त्याच प्रमाणात आपल्याला गूळही यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे मी 1 वाटी डाळ घेतली होती, त्यामुळे 1 वाटीच गूळ इथे मी खलबत्त्याने छान फोडून घेतलेला आहे. आता डाळ आणि गूळ छान एकजीव होईपर्यंत आपण यामध्ये परतून घेऊयात. यासाठी तुम्ही जर मोठा गॅस केलात तरीही काही हरकत नाही, पण मग डाळ सतत हलवत राहावी लागते. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही बारीक गॅसवर जरी ही परतली तरीही चालेल. फक्त मध्ये मध्ये एकदा ते हलवून घ्यायचं. तर अशा प्रकारे जवळपास 8 ते 9 मिनिट डाळ छान परतल्यानंतर ती घट्टसर अशी व्हायला लागते. आणि एकदा का डाळीतलं सगळं पाणी आटलं गेलं आणि थोडीशी ती घट्ट व्हायला लागली की आपण गॅस बंद करून घेऊयात. डाळ खूप पातळही नाही राहिली पाहिजे आणि खूप घट्टही नाही झाली पाहिजे. तर ती थोडीशी ओलसर असताना जेव्हा ती एकत्र केल्यावर गोळा व्हायला लागते तेव्हा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपण ही डाळ गरम असतानाच परत एकदा पुरणाच्या चाळणीवर काढून घेऊयात. आणि गरमागरम डाळ फुलपात्राने किंवा ग्लासने आपण छान वाटून घेऊयात. जर आपण गरमागरम डाळ लगेच वाटायला घेतली तर ती लवकर बारीक होते. पण डाळ जर थंड झाली तर तिला वाटायला थोडी जास्त मेहनत आपल्याला घ्यावी लागते. त्यामुळे अगदी लवकर लवकर आपल्याला ही डाळ छान गरम असतानाच वाटून घ्यायची आहे. हे पहा, किती लवकर आपली ही डाळ वाटल्या गेलेली आहे. आता चाळणीखाली लागलेलं सगळं पुरण आपण काढून घेऊयात. आणि यामध्ये 1 चमचाभर सुंठपूड आणि अगदी थोडीशी भाजलेल्या बडीशेपची पावडर घालून घ्यायची आहे. यामुळे आपल्या पुरणाला वासही खूप छान येतो आणि चवही खूप वाढते. आता हे हाताच्या साह्याने आपण पुरणामध्ये छान एकजीव असं करून घेऊयात. आणि आता हे पहा, किती मऊसूत असं आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण यासाठी कणिकही मळून घेऊयात. कणिक आपल्याला जशी आपण पुरणासाठी मऊसूत अशी भिजवून घेतो तशीच भिजवून घ्यायची आहे. गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि चमचाभर तेल घालून आपल्याला एकदम मऊसर अशी ही भिजवून घ्यायची आहे. आता या कणकेचे पेढ्या एवढे छोटे छोटे गोळे करून आपण याच्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊयात. आणि आता या पुरीवर भरपूर असं पुरण घेऊन त्याचा चौकोनी गोळा करायचा आणि तो या पुरीच्या बरोबर मधोमध ठेवून घ्यायचा आहे. आणि आता ही पुरी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चारी बाजूंनी आपण बंद करून घेऊयात. अशा प्रकारे याला आपण चौकोनी किंवा आयताकृती असा आकार देऊन घेऊयात. तर हे पहा, काय सुंदर असे आपले हे दिंडे दिसत आहेत. आता अशाच प्रकारे आपण बाकीचे दिंडेही करून घेऊयात. तर पाहिलंच असेल तुम्ही हे दिंडे करायला किती सोपे आहेत. आपण नेहमी पुरणपोळीला जसं पुरण शिजवतो त्याच पद्धतीने अगदी आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे आणि छोट्याशा पुरीवरती ते ठेवून त्याचे चौकोनी असे पॉकेट्स करायचे आहेत. आता एका चाळणीवर हळदीचं किंवा केळाचं पान ठेवून त्यावर आपल्याला हे सगळे दिंडे ठेवून घ्यायचे आहेत. मग एका पातेल्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घेऊन ते खळखळून असं उकळलं की त्यावर आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे. आता मस्त 6 ते 7 मिनटं यावर झाकण ठेवून आपण याला छान शिजवून घेऊयात. आणि आता हे पहा, अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच आपले हे दिंडे काय मस्त सुरेख असे फुगलेले आहेत. वा,
आता या गरमागरम दिंड्यांवरती मस्त साजूक तुपाची धार घालायची आणि ते खायला घ्यायचे. असे साजूक तूप घातलेले मस्त गरमागरम आणि मऊ लुसलुशीत दिंडे खायला खूपच छान वाटतात. काय मग कशी वाटली आजची रेसिपी? या नागपंचमीला असे गोड पुरणाचे मऊ लुसलुशीत असे दिंडे नक्की ट्राय करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा. अशाच छान छान पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण रेसिपीजसाठी किचनवाली स्टोरी हा चॅनल नक्की पाहत राहा. चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.